नमस्कार मंडळी, कशा आहात? बरेच असाल, मी पण बरीच आहे. तर आज असं झालं की सांगावंसं वाटत आहे तुमच्यासोबत. तर मी सकाळीच एक व्हिडिओ शेअर केला होता की एक ताई मला खाली भेटल्या होत्या. आता मी आणि देऊ नेहमी मॅचिंग ड्रेसमध्ये असतो. तर त्यांनी आमच्या मॅचिंग ड्रेसला बघून त्यांची मुलीने त्यांना विचारलं असेल की मम्मी त्या कुठून ड्रेस घेतात. तर त्यांनी सांगितलं अगं ते घेत नाही, तेच स्वतः शिवतात. तर मग तिने म्हणली मला पण एक त्यांच्याकडून ड्रेस शिवायचा आहे. तर त्या ताईंच्या आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या बिल्डिंगला त्यांचे जवळजवळ 10 फ्लॅट आहेत. म्हणजे त्यांची स्वतःची बिल्डिंग असल्यासारखीच, म्हणजे ते खूप मोठे लोक आहेत. आणि ती म्हणल्यानंतर त्यांनी माझ्याकडे ड्रेस शिवायला आणला. मी त्यांना आणा म्हटल्यानंतर आणि मी त्यांना शिवून पण दिला आणि तिला खूप आवडला ड्रेस. मेन म्हणजे मला या गोष्टीचा खूप आनंद झाला की त्यांच्या इथं एवढं फ्लॅट आहेत आणि ते खूप मोठे लोक आहेत, तरीसुद्धा त्यांनी माझ्याकडे ड्रेस शिवायला आणला. आणि मेन म्हणजे इतकं शांतपणे तिला तर आवडला ड्रेस, तर मी छानच शिवला होता. आणि इतकं शांततेने एकदम नॉर्मल सारखं आले आणि घेऊन गेलं. मला खरंच खूप छान वाटलं त्यांचा ही गोष्ट. आणि त्यांना जर ड्रेस शिवायचा असला तर कुठंसुद्धा टाकू शकल्या असत्या, कारण त्यांच्याकडे कशाचीच कमी नसल्यामुळं. पण त्यांनी माझ्याकडे आणला आणि शिवून नेला. आणि मी जेवढे पैसे सांगितले त्यांनी तेवढे मला दिले. पण मी त्याची 350 रुपये शिलाई घेतली होती, कारण पूर्ण अस्तर लावून ड्रेस मी शिवला होता अमरेलाकडचा. तर तिला आवडला पण. आणि खरंच माणसामध्ये कला असली ना तर कोणीसुद्धा आपल्याकडे येऊ शकतं असं मला आज वाटलं. कारण जर मी ड्रेस शिवत नसते किंवा माझ्याकडे कला नसते किंवा मला त्यांनी असं बघितलं नसतं ड्रेसमध्ये, मॅचिंग ड्रेसमध्ये, तर त्यांनी मला विचारलं पण नसतं आणि त्या माझ्याकडे आल्या पण नसत्या. तर खरंच मला खूप आनंद झाला. आणि काहीतरी कला पाहिजे, कलेकडे माणसं कलतात. कला असली तर माणसं आपोआप आपल्याकडे येतात. आपल्याला कोणाकडे जायची गरज नाही किंवा कोणाला ये म्हणायची गरज लागत नाही. असं तर त्या माझ्या घरी कधी आल्या नसतं किंवा त्यांनी मला विचारलंसुद्धा नसतं. कारण बिल्डिंगमध्ये ही छोटी बिल्डिंग आहे, इथं कोणी जास्त कोणाशी बोलत नाही, जास्त असं मोठं अपार्टमेंट वगैरे नाही आहे. पण त्यांची इतके फ्लॅट आहे, त्यांच्याकडे सगळं काही असताना सुद्धा त्यांनी माझ्याकडे ड्रेस शिवून नेला आणि त्यांना खूप आवडला. सो मला खूप छान वाटलं आणि तुमच्याशी शेअर करा वाटलं. थँक्यू.